एक वाटी मैद्यापासून बनवली प्लेटभर खारी आणि ती पण छान लेअर सुटलेली आणि हायजेनिक पण। बाहेर खारी कशी बनवतात हे आपल्याला माहिती नसतं, त्यामुळे आपण खाण्याचं टाळतो आणि छोट्या मुलांना देण्याचं पण टाळतो। पण छोट्या मुलांना आणि मोठ्या लोकांना पण खारी खूप जास्त आवडते, त्यामुळे मग मी आज घरीच बनवली। त्यासाठी मी मैदा घेतला आणि त्यामध्ये ओवा आणि मीठ घातलं आणि थोडं तेल आणि पाणी घालून त्याला छान भिजवून घेतलं। त्यानंतर मी एक मिश्रण बनवलं आणि त्यासाठी मी थोडं तूप घेतलं आणि त्यामध्ये कॉर्नस्टार्च टाकून त्याची एक स्लरी बनवून घेतली। त्यानंतर मी सगळ्या चपात्या लाटून घेतल्या आणि चपात्यांना ना ही जी आपण बनवलेली स्लरी होती ना ती थोडी थोडी करून लावली आणि कोरडा मैदा पण लावला आणि एकावर एक चपाती सगळ्या ठेवून घेतल्या आणि त्या चपात्यांना ना व्यवस्थित बंद पण करून घेतलं। त्यानंतर असा चौकोन करून घेतला आणि याला ना 10 मिनिटं मी फ्रीजमध्ये ठेवला। त्यानंतर बाहेर काढला आणि त्याला छान लाटून घेतला आणि तुम्हाला वाटेल त्या शेपमध्ये तुम्ही खारी बनवून घेऊ शकता। एकदम कमी गरम तेलामध्ये या खारीला फ्राय करून घ्या आणि गॅस पण एकदम कमी ठेवा।